कोल्हापुरातील श्री अक्क महादेवी मंडपात सुतार लोहार समाज उन्नती संस्थेच्या वतीनं सुतार लोहार समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता। याच्या अध्यक्षस्थानी सुतार लोहार समाज उन्नती संस्थेचे मार्गदर्शक फी डी लोहार होते। सुतार बोर्डिंगच्या सद्यस्थितीबाबत विचारविनिमय करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना समाजाचे नेते दिगंबर लोहार यांनी सुतार लोहार उन्नती संस्थेचा आजवरचा आढावा घेतला। उन्नती संस्थेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पदरमोड करून समाजाच्या समस्या सोडवल्या आहेत। त्यामुळे अल्पसंतुष्ट प्रवृत्ती बदनाम करून समाज मन दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा प्रवृत्तींना ठेचून काढण्याची जबाबदारी समाजाची आहे, असं आवाहन त्यांनी केलं। अध्यक्षीय भाषणात फी डी लोहार यांनी सुतार लोहार उन्नती संस्था ही समाजाच्या विविध प्रश्नांवर व्यापकतेनं काम करणारी संस्था असल्याचं सांगितलं। सुतार बोर्डिंग बचाव ही चळवळ सुतार लोहार समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या वतीनं चालवली जाणारी लोक चळवळ आहे। या चळवळीला कोल्हापूर जिल्ह्यातील सुतार लोहार समाजाचा मोठा पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी मालती सुतार, राधा मेस्त्री, सुलक्षणा सुतार, राधिका सुतार, युवराज सुतार, सचिन लोहार, अनिल सुतार यांनीही मनोगत व्यक्त केली। माजी मुख्याध्यापक एम के सुतार यांनी संस्थेसाठी 5,000ची देणगी जाहीर केली। या मेळाव्यात सुतार बोर्डिंग बचाव मोहिमेअंतर्गत 10,000 सह्यांचा तक्रार अर्ज धर्मदाय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आला। या मेळाव्यात सुतार बोर्डिंग बचाव मोहिमेअंतर्गत 10,000 सह्यांचा तक्रार अर्ज धर्मादाय आयुक्त यांच्याकडे देण्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन सुतार, सचिव रुपाली सातार्डेकर, श्रद्धा सुतार, सचिन सातार्डेकर, सुखदेव सुतार, सचिन सुतार, रामचंद्र सुतार, राजेंद्र लोहार, दत्तात्रय सातार्डेकर, दीपक सुतार आदींसह सुतार लोहार समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते।